नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. त्यातीलच आज आपण सब टॉपिक पाहतोय एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. या आधीचे टॉपिक आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये कव्हर केलेले आहेत. मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑकर्स ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. एन्व्हायरमेंटमध्ये जे पोल्युशन घडून येते, मग ते नॅचरल फॅक्टर्समुळे असो किंवा आर्टिफिशियल फॅक्टर्समुळे असो. नॅचरल फॅक्टर्समुळे पोल्युशन कसं घडून येतं ते आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे. सो हे जे एन्व्हायरमेंटमध्ये एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन जे घडून येतं आहे, त्याला सगळ्याचाच परिणाम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती होतो आहे. मग ते ह्युमॅनवरती पण होतो आहे आणि इतर जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यावरती पण होतो आहे. सो हॅव यू सीन सम एक्झाम्पल्स ऑफ धिस इन युअर एरिया. मग तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही याचे काही एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत का? अवर लिव्हिंग वर्ल्ड हॅज बीन रिचली डायव्हर्स. आपलं हे जे सजीवसृष्टी आहे तर याच्यामध्ये खूप विविधता आहे, खूप वैविध्य आहे. इट कन्सिस्टेड ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि खूप प्लांट्स आणि ॲनिमल्सची विविधता आपल्या या पूर्ण सजीवसृष्टीमध्ये आहे. हावेवर वी आर नॉट एबल टू सी सम स्पेसिफिक ॲनिमल्स अबाउट विच वी हॅड लिसन्ड फ्रॉम अवर अर्लियर जनरेशन्स. म्हणजे आपल्या आधीच्या पिढीकडून आपण जी प्राण्यांची किंवा वनस्पतींची नावं ऐकतोय त्या वनस्पती आजकाल आपल्याला काही ठराविक ठिकाणं सोडली तर इतर काही ठिकाणी पाहायलाच मिळत नाहीत. सो हू इज रिस्पॉन्सिबल फॉर धिस. मग या सगळ्यासाठी कारणीभूत कोण आहे? मग बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स, इकोसिस्टीम्स अँड जेनेटिक व्हेरिएशन्स विदिन अ स्पीशीज. मग बायोडायव्हर्सिटी हे काय आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आपल्या सजीवसृष्टीमध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये जी व्हरायटी आहे, इकोसिस्टीम्स आहेत आणि जेनेटिक व्हेरिएशन्स, म्हणजे एखाद्या स्पीशीजमध्ये खूप जेनेटिक व्हेरिएशन्स असतात तर ते हे सगळं काही बायोडायव्हर्सिटीमध्ये येतं, जैवविविधतेमध्ये येतं. मग बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ॲट 3 डिफरंट लेवल्स. पहिला आहे जेनेटिक डायव्हर्सिटी, म्हणजे जीन्समध्ये डायव्हर्सिटी असणं, आणि त्याचबरोबर दुसरं आहे स्पीशीज डायव्हर्सिटी, आणि त्यानंतर आहे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. इकोसिस्टीम डायव्हर्सिटीमध्ये इकोसिस्टीमचे वेगवेगळे प्रकार येतात. सो जेनेटिक डायव्हर्सिटी, occurrence of diversity among the organisms of same species is called genetic diversity. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? असे काही स्पीशीज असतात की ज्यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये काहीतरी ठराविक जेनेटिक व्हेरिएशनमुळे ते वेगळे दिसतात, पण स्पीशीज मात्र एकच असते. जसं की एक्झाम्पल आहे ह्युमॅन बिंग, म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक ह्युमॅन बिंग वेगळा आहे. म्हणजे सगळे सेम दिसतात का? तर नाही. प्रत्येकाचं जेनेटिक व्हेरिएशन किंवा प्रत्येकाचा ऑक्युरन्स वेगळा आहे, प्रत्येकाचं दिसणं वेगळं आहे. तर हे सगळं जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये येतं. पॉसिबिलिटी ऑफ वायपिंग आउट द स्पीशीज अरायझेस इफ देअर इज डिक्रीज इन द डायव्हर्सिटी विदिन द स्पीशीज हुज मेंबर्स इन्व्हॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर आहे स्पीशीज डायव्हर्सिटी. इनन्युमरेबल स्पीशीज ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑकर इन दी नेचर. आपल्या नेचरमध्ये असंख्य स्पीशीज आढळतात आणि दिस इज कॉल्ड अ स्पीशीज डायव्हर्सिटी, आणि यालाच आपण स्पीशीज डायव्हर्सिटी असं म्हणतो. स्पीशीज डायव्हर्सिटी इन्क्ल्यूड्स व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. स्पीशीज डायव्हर्सिटीमध्ये खूप साऱ्या प्रकारचे प्लांट्स येतात, ॲनिमल्स येतात आणि मायक्रोब्स येतात. स्पीशीज डायव्हर्सिटी म्हणजे ज्याच्या जातीमध्ये, प्रजातींमध्ये वगैरे वैविध्य आहे असे. इकोसिस्टीम डायव्हर्सिटी, मेनी इकोसिस्टीम्स आर प्रेझेंट इन इच रिजन. प्रत्येक भागामध्ये खूप साऱ्या प्रकारचे इकोसिस्टीम्स प्रेझेंट असतात. ॲक्वेटिक इकोसिस्टीम आहे, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहे, पॉन्ड इकोसिस्टीम आहे, आणि आपली अर्थ ही सगळ्यात मोठी इकोसिस्टीम आहे. इकोसिस्टीम इज फॉर्म्ड थ्रू दी इंटरॅक्शन्स बिटवीन प्लांट्स, ॲनिमल्स, देअर हॅबिटेट अँड चेंजेस इन दी एन्व्हायरमेंट. मग इकोसिस्टीम्स कशामुळे तयार होत असतात? तर बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्समध्ये जे इंटरॅक्शन्स होतात त्यामधून इकोसिस्टीम्स फॉर्म होत असतात. इच इकोसिस्टीम हॅज इट्स ओन कॅरेक्टरिसाइज्ड ॲनिमल्स. प्रत्येक इकोसिस्टीममध्ये जे वैशिष्ट्य असणारे जे ॲनिमल्स आहेत तर ती वेगवेगळी असतात. प्लांट्स असतात, मायक्रोब्स आणि एबायोटिक फॅक्टर्स असतात. आता जर इकोसिस्टीम टेरेस्ट्रियल असेल तर त्याच्यामध्ये सगळे टेरेस्ट्रियल प्राणी असणार. जर इकोसिस्टीम एक्वेटिक असेल तर सगळे पाण्यामध्ये राहणारे ॲनिमल्स त्या इकोसिस्टीममध्ये येणार. इकोसिस्टीम्स आर ऑल्सो ऑफ 2 टाईप्स, नॅचरल अँड आर्टिफिशियल. आणि इकोसिस्टीममध्ये अजून 2 टाईप्स येतात, नॅचरल इकोसिस्टीम असते आणि आर्टिफिशियल इकोसिस्टीम असते. त्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी बॉक्स आहे त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे ते आपण पाहूया.
There should be positive attitude of human being towards the environment for welfare of entire living world. म्हणजे संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी किंवा जगाच्या कल्याणासाठी ह्युमन बिंग्सचा म्हणजे मानवाचा एन्व्हायरमेंटच्या कल्याणासाठी असणारा दृष्टिकोन असायला पाहिजे. सो या पर्पजसाठी फॉलोविंग रूल्स आर इम्पॉर्टंट. यू कॅन बी अ कन्झर्वेटर, तुम्ही संवर्धक असू शकता, पर्यावरणाचे संवर्धन करणारे संवर्धक असू शकता, तुम्ही ऑर्गनायझर असू शकता, तुम्ही गाईड आणि प्लांट फ्रेंड होऊ शकता इत्यादी. मग डिस्क्राईब अबाउट द रोल यू विश टू परफॉर्म अँड युअर प्लॅन्स फॉर दॅट रोल. मग तुमचा एक ॲटिट्यूड सांगा जगाकडे किंवा एन्व्हायरमेंटकडे बघण्याचा, की तुम्हाला काय व्हायचं आहे. तुम्हाला कन्झर्वर व्हायचं आहे, तुम्हाला कन्झर्वेटर व्हायचं आहे, की ऑर्गनायझर व्हायचं आहे, की प्लांट फ्रेंड व्हायचं आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. सो त्याच्यानंतर आपल्याला सॅक्रेड ग्रोव्ज म्हणून एक पार्ट दिलेला आहे. म्हणजेच काय की देवराई ज्याला आपण म्हणतो की देवांसाठी जे राखून ठेवलेले असतात अशी वनं. द फॉरेस्ट कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड इज कॉल्ड ॲज सॅक्रेड ग्रोव. मग असे काही प्लांट्स असतात किंवा असे काही फॉरेस्ट किंवा अशी काही जागा असते की त्या ठिकाणचे जे जंगल आहे तर ते देवाच्या नावाने कन्झर्व करून ठेवलं जातं. सो दीज आर इन फॅक्ट सँच्युरीज कन्झर्वड बाय द सोसायटी अँड नॉट बाय द गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट. आणि हे गव्हर्नमेंटनी वगैरे कन्झर्व केलेलं नसतं, हे लोकांनीच कन्झर्व केलेलं असतं देवाच्या नावाने. म्हणजे असं समजलं जातं की तिथे देवाचा निवास आहे आणि तिथली झाडं आपण नाही तोडायची असं समजून तिथला वनप्रदेश किंवा तिथला तो प्रदेश कन्झर्व केला जातो. त्याच्यानंतर पुढे आहे ॲज इट हॅज बीन कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड. आता हे जे प्रदेश आहे किंवा हे जे अरण्य आहेत तर ते देवाच्या नावाने कन्झर्व केली जातात. सो इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन आणि म्हणून त्याला स्पेशल प्रोटेक्शन असतं, कारण जी गोष्ट आपण देवासाठी करतो आहे तर ती आपण चांगल्या मनाने करणार आणि खूप प्रोटेक्ट ठेवणार त्याला. मग त्यासाठी त्या प्लेसला किंवा त्या जागेला स्पेशल प्रोटेक्शन असतं. दिस क्लस्टर्स ऑफ थिक फॉरेस्ट आर प्रेझेंट नॉट ओन्ली इन वेस्टर्न घाट्स ऑफ इंडिया बट इन दी एंटायर कंट्री. आणि हे सगळे जे देवाच्या नावाने किंवा देवराई वगैरे आहेत तर हे काही फक्त स्पेसिफिक ठिकाणी नाही आहेत, तर हे फक्त वेस्टर्न घाट्समध्ये नाही आहेत, तर संपूर्ण देशभर अशा प्रकारचे आपल्याला देवराई पाहायला मिळतात. सो मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रोव्ज हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया. आणि आपल्या देशामध्ये 13,000पेक्षा पण जास्त देवराई आहेत. वेअर आर सच सॅक्रेड ग्रोव्ज इन महाराष्ट्र. मग हे सगळे कुठे आहेत देवराई वगैरे हे तुम्हाला शोधायचं आहे. सो तुम्ही गुगलवरती वगैरे जाऊन सर्च करू शकता. नेक्स्ट काही आपल्याला सिम्बॉल्स दाखवलेले आहेत अबाउट यांचं रिलेशन कोणाशी आहे, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनशी आहे. सो अशा काही सिम्बॉल्सचं तुम्हाला कलेक्शन करायचं आहे. जसं की पहिला जो सिम्बॉल आहे तो आपल्याला कुरकुरेच्या पॅकेट्सवरती वगैरे पाहायला मिळतो, बिस्किट्सवरती वगैरे पाहायला मिळतो. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही हे खाल्ल्यानंतर जे पॅकेट्स आहेत तर ते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत, इतरत्र कुठेही टाकायचे नाहीत. आणि त्याच्याखाली लिहिलं असतं कीप युअर सिटी क्लीन. ओके, मग हे काय करतं की तुमची सिटी क्लीन ठेवा असा संदेश त्या सिम्बॉलमधून आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर एक लीफ आहे जे की प्लक्कीला जॉईन केले असं आपल्याला दिसतंय. तर याचा अर्थ की तुम्ही ग्रीन एनर्जी वापरा, जी एनर्जी एन्व्हायरमेंटला हार्मफुल नाही आहे अशी एनर्जी तुम्ही वापरा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं एक ग्रीन सायकल आहे. याचा अर्थ सायकल तुम्ही वापरा असा होऊ शकतो, कारण व्हेकल्समुळे पोल्युशन होतं आहे बट सायकलमुळे पोल्युशन नाही होतं आहे. सो तुम्ही सायकल्स वापरा, तुमची एक्सरसाइज पण होईल असं तुम्हाला संदेश त्यातून मिळतो. नेक्स्ट आहे सेव्ह वॉटर दाखवलेला आहे. आणि अशा प्रकारचे जर तुम्हाला काही स्टिकर्स मिळाले असतील किंवा माहिती असते तर तुम्हाला इथे चिटकवायचे आहेत. ओके, एक कॉलम तुमच्यासाठी दिलेला आहे. नेक्स्ट आहे मग ही जी बायोडायव्हर्सिटी आहे, बायोडायव्हर्सिटीचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. तर ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ती आपण कशी कन्झर्व केली पाहिजे, काय स्टेप्स आहेत बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्याच्या. तर पहिलं आहे प्रोटेक्टिंग द रेअर स्पीशीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. मग जे दुर्मिळ स्पीशीज आहेत जे आता संपत चाललेले आहेत किंवा जे आता नष्ट होत चाललेले आहेत असे स्पीशीज प्रोटेक्ट करणं. दुसरं आहे एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स एस्टॅब्लिश करणं, सँच्युरीज एस्टॅब्लिश करणं, अभयारण्य वगैरे स्थापन करणं किंवा उद्यानं स्थापन करणं, जेणेकरून ते जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जे ॲनिमल्स आहेत तर ते वाचवले जाऊ शकतील, त्यांच्यासाठी अधिवास निर्माण करणं. डिक्लेअरिंग सम रिजन्स ॲज बायो रिझर्व्स. मग असे काही रिजन्स आपण तयार करायला पाहिजे जे बायो रिझर्वर्स असतील, म्हणजे ज्या ठिकाणी फक्त म्हणजे ते फक्त ॲनिमल्ससाठी असणार, तिथली जमीन आपण इतर कामासाठी नाही वापरू शकत. प्रोजेक्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पीशीज. म्हणजे स्पेशल स्पीशीज आहेत जे की रेअर होत चाललेले आहेत किंवा ज्यांची संख्या खूप कमी राहिलेली आहे किंवा सगळे स्पीशीज हे सगळे आपण कन्झर्व केले पाहिजेत. त्यासाठी प्रोजेक्ट्स वगैरे राबवले पाहिजेत. कन्झर्विंग
ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्लांट्स आणि ॲनिमल्स कन्झर्व केले पाहिजेत. ऑब्झर्विंग द रूल्स, त्याच्या संदर्भात जे नियम वगैरे आहेत त्याचं आपण ते नियम वगैरे पाळले पाहिजेत. मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रेडिशनल नॉलेज, आणि जे पूर्वपार चालत आलेलं जे बायोडायव्हर्सिटीबद्दलचं जे ज्ञान आहे ते आपण असंच पुढे चालू ठेवलं पाहिजे, कारण देवराई वगैरे आहे हे पूर्वीपासून चालत आलेले आहे आणि देवराईंमुळे वगैरेच आज काही भागांमध्ये वन शिल्लक आहेत किंवा त्या प्रदेशांमध्ये प्राणी वगैरे आहेत. तर मग हे जे नॉलेज आहे आपण पुढे असंच चालू ठेवलं पाहिजे की देवराई वगैरे आपण मानलं पाहिजे. आता या ठिकाणी अंधश्रद्धेचा वगैरे काही भाग असेल नसेल, पण हे सगळं आपल्याला फॉरेस्ट कन्झर्व करणं गरजेचं आहे. देवाच्या नावाने असेल किंवा ॲनिमल्सला वाचवण्याच्या नावाने असेल, पण आपण फॉरेस्ट कन्झर्व केलं पाहिजे. टिल नाव वी हॅव स्टडीड दी रूल्स अँड रेग्युलेशन्स अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन इन दिस लेसन. आतापर्यंत आपण एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन कसं केलं पाहिजे याचे काही रूल्स या लेसनमध्ये पाहिलेले आहेत. मेनी पीपल इन दी सोसायटी आर व्हॉलेंटरीली कमिंग टुगेदर टू परफॉर्म धिस नोबेल वर्क. आणि हे काम करण्यासाठी, एन्व्हायरमेंट कन्झर्व करण्यासाठी, एन्व्हायरमेंट पोल्युशन पासून दूर ठेवण्यासाठी अनेक लोक स्वतःने स्वेच्छेने, व्हॉलेंटरी म्हणजे असे लोक की जे ज्यांना पगार नाही दिला जात ते स्वेच्छेने येतात आणि काम करतात. तर असे खूप सारे लोक येत आहेत. मेनी इन्स्टिट्यूट्स ॲट स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल आर इन्वॉल्ड इन दिस वर्क. मग काही व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन्स आणि इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन्सची नावं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. ते पण आपण रीड करूया कारण त्यांचं खूप मोठं योगदान आहे. सो आहे पहिल्यांदा व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशनमध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई. दुसरा आहे CPR एन्व्हायरमेंट ग्रुप न्यू चेन्नई. तिसरा आहे गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल दिल्ली. फोर्थ आहे चिपको सेंटर तेहरी गरवाल. फिफ्थ आहे सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबाद. सिक्स्थ आहे केरला सायन्स लिटरेचर काउन्सिल त्रिवंद्रम. त्याच्यानंतर आहे सेवन्थ इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन पुणे. एट्थ आहे विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबाद. त्याच्यानंतर इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN ग्लांडवेडी स्वित्झर्लंड. त्याच्यानंतर आहे इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC जेनेवा. त्याच्यानंतर आहे थर्ड नंबर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम जिनेवा. त्याच्यानंतर फोर्थ आहे वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड न्यूयॉर्क. त्याच्यानंतर आहे फिफ्थ बर्ड लाईफ इंटरनॅशनल केम्ब्रिज. त्याच्यानंतर आहे सिक्स्थ ग्रीन क्लायमेट फंड सॉंगदो साऊथ कोरिया. ओके, सो या ठिकाणी ग्रीन पीस is world's largest organization engaged in environmental activities. So more than 25 lakh people from 26 different countries are members of this organization. म्हणजे ग्रीन पीस हे जे ऑर्गनायझेशन आहे जगातलं सगळ्यात मोठं ऑर्गनायझेशन आहे आणि 25 लाखापेक्षा जास्त पीपल 26 डिफरंट कंट्रीजमधून या ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती मिळवायची आहे. ओके, त्याच्यानंतर एक छोटासा चार्ट आहे माय रोल इन एन्व्हायरमेंट जो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर पुढचे टॉपिक्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, सो हा आहे चार्ट. थिंक अँड आन्सर. अटेम्प्ट ॲट व्हेरियस लेवल्स आर परफॉर्म्ड फॉर कन्झर्विंग एन्व्हायरमेंट. सो व्हॉट इज माय रोल अबाउट एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. सो फर्स्ट आहे कन्झर्वेशन. कन्झर्वेशनसाठी आपला रोल काय आहे. कन्झर्विंग दी अवेलेबल रिसोर्सेस, म्हणजे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या सगळ्यांचं संवर्धन करणं, संरक्षण करणं. कंट्रोल, काय कंट्रोल केलं पाहिजे आपण. प्रिव्हेंटिंग दी हार्म, एन्व्हायरमेंटला होणारा हार्म आपण कंट्रोल केला पाहिजे, थांबवलं पाहिजे. स्टॉपिंग दी हार्मफुल ॲक्टिव्हिटीज अँड चेंजिंग दी माइंडसेट, लोकांचा माइंडसेट आपण बदललं पाहिजे. प्रोडक्शन, रिवायवल ऑफ हार्म फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड अटेम्प्टिंग इनोव्हेशन, नवीन काहीतरी आपण अशा इनोव्हेटिव्ह गोष्टी आपण तयार केल्या पाहिजे जे की पर्यावरणाला हार्मफुल नसेल आणि आपल्या उपयोगी असेल. अवेअरनेस कशाबद्दल पसरवला पाहिजे. अवेअरनेस कसा पसरवला पाहिजे. थ्रू एज्युकेशन. आता आपल्याला एन्व्हायरमेंट कन्झर्व करायचं आहे, मग आपल्याला एज्युकेशनमधून ही माहिती मिळते. गायडन्स, अवेअरनेस. त्याच्यानंतर आहे इमिटेशन्स, ऑर्गनायझेशन्स, पार्टिसिपेशन. ओके, प्रिव्हेंटेशन, काय प्रिव्हेंट केलं पाहिजे. प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स, पर्यावरणाला जे काही हार्म्स होतात तर ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. डिझायनिंग न्यू प्लांट्स, नवीन काही प्लॅन्स आपण
डिझाईन करू शकतो की कशा प्रकारे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन होऊ शकतं. त्याच्यानंतर फॅक्टर्स हार्मफुल टू एन्व्हायरमेंट, जे पर्यावरणाला हार्मफुल असे फॅक्टर्स आहेत तर ते प्रिव्हेंट करणं, ते दूर ठेवणं. त्याच्यानंतर प्रिझर्वेशन, काय प्रिझर्व केलं पाहिजे आपण, प्रिझर्विंग वॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर, जे काय राहिलेलं आहे ते सगळं आपण संरक्षित ठेवलं पाहिजे. आता जे स्पीशीज उरलेले आहेत, आता जे ऑलरेडी नष्ट झालेले आहेत ते आपण परत तर नाही आणू शकत, मग जे उरलेले दुर्मिळ स्पीशीज आहेत त्याचं आपण व्यवस्थित रक्षण केलं पाहिजे. रेमेडीज टू प्रिव्हेंट फर्दर लॉस, आणि पुढे जास्त लॉस होऊ नये यासाठी रेमेडीज आपण शोधल्या पाहिजेत. प्रिझर्विंग अननोन रिजन्स, आणि ज्या प्रदेशाबद्दल आपल्याला माहिती नाही आहे ते पण प्रदेश आपण प्रिझर्व केले पाहिजेत. ओके, सो अशा प्रकारे एन्व्हायरमेंटमध्ये माझा रोल काय आहे, प्रत्येकाचा रोल काय आहे हे आपल्याला कळलेलं आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, आणि त्याचबरोबर जो शेवटचा टॉपिक आहे एंडेंजर्ड स्पीशीज, आणि वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे हा 22 मेला सेलिब्रेट केला जातो. आणि काही ऑलवेज रिमेंबर आणि राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.